इयत्ता 10वी विषय गणित 2 प्रकरण 5 निर्देशक भूमिती. सो फ्रेंड्स, आज आपण निर्देशक भूमितीमधील अंतराचे सूत्र अभ्यासणार आहोत. त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. निर्देशक भूमिती. सो फ्रेंड्स, हे प्रकरण आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेले आहे. त्यामध्ये आपण संख्या रेषेवरील 2 बिंदूतील अंतर कसे काढतात ते आपण पाहिलेले आहे. त्याची थोडी आपण या ठिकाणी उजळणी करूया. संख्या रेषेवरील 2 बिंदूतील अंतर. या ठिकाणी एक संख्या रेषा काढलेली आहे. संख्या रेषेवरती उजव्या बाजूला हे धन संख्या पूर्णांक आणि डाव्या बाजूला ऋण पूर्णांक दर्शविले आहे आणि हा 0. या ठिकाणी हे बिंदू दाखवलेले आहेत. म्हणजे 1 चा निर्देशक किती आहे? A. 2 चा निर्देशक बिंदू आहे B. 3 चा निर्देशक बिंदू आहे C. याप्रमाणे आपण काही निर्देशक बिंदू दाखवलेले आहे. किंवा P चा निर्देशक आहे -1, Q चा निर्देशक आहे -2, बिंदू R चा निर्देशक आहे -3. सो याप्रमाणे आपण या संख्या रेषेवर काही संख्या आणि त्यांचे निर्देशक बिंदू दाखवलेले आहे. यावरून आपण कोणत्याही 2 बिंदूतील अंतर आपल्याला सहज काढता येईल. आपण इयत्ता 9वी मध्ये याचा अभ्यास केलेला आहे. समजा या ठिकाणी मी काही बिंदू घेतलेले आहे. AD, बिंदू AD मधील अंतर किती आहे हे आपल्याला विचारलेले आहे. बिंदू A आणि बिंदू D. तर या ठिकाणी A चा निर्देशक किती आहे? 1 आहे. D चा निर्देशक 4 आहे. अंतर काढताना आपण काय करतो? या ठिकाणी कोणता निर्देशक मोठा आहे? 4 हा 1 पेक्षा मोठा आहे. 2 बिंदूतील अंतर काढताना आपण काय करतो? मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक काय करतो? वजा करतो. या ठिकाणी मोठा निर्देशक कोणता आहे? 4. लहान 1. 4 वजा 3, 4 वजा 1 उत्तर किती आले? 3. म्हणजेच A आणि D मधील अंतर किती आहे? 3. या ठिकाणी संख्या रेषावरती तुम्हाला जरी निरीक्षण केला संख्या रेषेचं तरी तुम्हाला हे अंतर काढता येईल. बघा 1, 2 आणि 3. A आणि D मध्ये अंतर किती आहे? हा 1, 2, 3. किती अंतर आहे? 3. त्याचप्रमाणे बिंदू P आणि S मधील अंतर. P आणि S. P चा निर्देशक आहे -4. S चा निर्देशक आहे S चा निर्देशक आहे -4. P चा निर्देशक आहे -1. या ठिकाणी -4 आणि -1 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर -1. या ठिकाणी -1 ही मोठी संख्या आहे. याकडून आपण ज्या डावीकडे जाताना काय होतं? संख्या काय होते? लहान होत जाते. ओके. उजवीकडे जाताना संख्या काय होतात? मोठ्या होत जातात. -1 ही -4 पेक्षा मोठी आहे. द डिस्टन्स PS, म्हणजे P आणि S बिंदू मधील अंतर किती येईल? मोठ्या निर्देशकामधून हा मोठा निर्देशक कोणता आहे? -1. त्यातून काय करतो? लहान निर्देशक काय करतो? वजा करतो. लहान निर्देशक काय? वजाच्या म्हणून आपण हा कंस घेतलेला आहे. हा -1. ऋण काय होतात? धन. वजा अधिक. त्याकडे 4. भिन्न चिन्हांची वजाबाकी होते. 4तून 1 गेले 3. मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या 4 आहे. चिन्ह कोणतं आहे? धन आहे, जे अधिक 3. या ठिकाणी जरी काउंट केला बघा P आणि S, एक भाग
2 आणि 3. किती अंतर आहे? 1 2 3. किती आलं अंतर? 3 आलं. आणखी एक उदाहरण बघूया. डी आर, डी आणि आर. डीचा निर्देशक आहे 4. बिंदू आर चा निर्देशक आहे -3. कोणती संख्या मोठी आहे? नक्की धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठी असते. -4 ही -3 पेक्षा मोठी संख्या आहे. डिस्टन्स डी आर किंवा डी आणि आर या बिंदूमधील अंतर किती येईल? 4. मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करूया? वजा करूया. वजा लहान संख्या कोणती आहे? -3. 4 ऋण ऋण धन. 4 अधिक 3 7. म्हणजे डी आणि आर या बिंदूमधील अंतर किती आहे? 7. बघा 1 2 3 4 5 6 7. किती अंतर आहे? 7 1. सो या प्रकारची उदाहरणे आपण इयत्ता 9वी मध्ये सोडवलेली आहे. इयत्ता 10वी मध्ये आपण एकाच अक्षावरील 2 बिंदूमधील अंतर काढणे हा एक टॉपिक बघूया. एकाच अक्षावरील 2 बिंदूतील अंतर काढणे. समजा हा एक्स अक्ष आहे. आता एक्स अक्षावरील कोणतेही 2 बिंदू, समजा हा एक पी बिंदू घेतलेला आहे, हा दुसरा बिंदू क्यू घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे एक्स अक्षावरील बिंदूचा वाय निर्देशक काय असतो? 0 असतो. म्हणजे ह्या पी चे निर्देशक काय? x1 0, क्यू चे निर्देशक x2 0. कारण का? वाय निर्देशक काय असतो? 0. तर आपल्याला पी क्यू चे अंतर काढायचं असेल तर या ठिकाणी मोठी संख्या कोणती असणार आहे? x2. या ठिकाणी x2 ही x1 पेक्षा काय मोठी असेल. या ठिकाणी x2 हा x1 पेक्षा मोठा आहे. जर आपल्याला पी क्यू चे अंतर काढायचं असेल सूत्र येईल x2 वजा x1. x2 वजा x1. समजा हा बिंदू असेल 1 0, हा बिंदू असेल 3 0. तर पी क्यूचं अंतर किती येईल? 3 वजा 1 किती येणार? 2. कळतंय? 3 वजा 1 2. त्याचप्रमाणे आपण एक्स अक्षावरील बिंदूमधील अंतर काढलेलं आहे. समजा आता वाय अक्षावरील बिंदूमधील अंतर. आता आपल्याला माहिती आहे वाय अक्षावर असणाऱ्या बिंदूंचा एक्स निर्देशक काय असतो? 0 असतो. या ठिकाणी बघा 0 0. एक्स निर्देशक काय? 0. म्हणजे एचं निर्देशक काय? 0 y1. बीचे निर्देशक 0 y2. तर या ठिकाणी मोठी संख्या निर्देशक कोणता असेल? एक y1 की y2? y1 वरच्या बाजूला आहे, y2 वरच्या बाजूला आहे, म्हणजे हा y2 काय असणार? मोठा असणार. या ठिकाणी y2 हा y1 पेक्षा मोठा आहे. म्हणून डिस्टन्स ए बी मधील अंतर किती येईल? y2 वजा y1. y2 वजा y1. समजा हा बिंदू असेल 0 4, जर हा बिंदू असेल 0 1, तर अंतर किती येईल? ए आणि बी मधील 4 वजा 1 किती येईल? 3. कळतंय? हे सिंपल आहे. म्हणजे आपण बघितले वाय अक्षावरील बिंदूतील अंतर काढणे हे आपण पाहिलंय. एक्स अक्षावरील बिंदूतील अंतर काढणे हे आपण पाहिलंय. आणि महत्वाचं आता आपण बघणार आहोत अंतराचे सूत्र. समजा हे 2 बिंदू या ठिकाणी बघा, हे 2 बिंदू एकाच प्रतलामध्ये असतील किंवा हे 2 बिंदू एकाच चरणामध्ये असतील, किंवा हे 2 बिंदू समजा हा एक बिंदू दुसऱ्या चरणामध्ये असेल, दुसरा बिंदू पहिल्या चरणामध्ये असू शकतो, एक बिंदू पहिल्या चरणामध्ये असू शकेल, दुसरा बिंदू चौथ्या चरणामध्ये असेल. कोणत्याही ठिकाणी असतील ते दोन्ही बिंदू एकाच चरणामध्ये असू शकतील किंवा ते 2 बिंदू वेगवेगळ्या चरणामध्ये असतील. या प्रकारचे जर बिंदू दिले असतील आणि अशा बिंदूमध्ये अंतर आपल्याला काढायचं असेल तर ते अंतर आपण हे अंतराचे सूत्र वापरून सहज काढू शकतो. आणि याच सूत्रावरती आपण सराव संच 5.1 सोडवणार आहोत. हे एका सूत्रावरती. सूत्र कोणतं आहे? अंतराचे सूत्र. या ठिकाणी बिंदू कोणते आहेत? ए आणि बी घेतलेत. ए चे निर्देशक आहेत x1 y1, x1, y1. बी चे निर्देशक x2, y2. हे 2 बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर आपल्याला ह्या 2 बिंदूमधील अंतर आपल्याला काढता येईल. सूत्र कोणतं आहे? अंतराचे सूत्र. सूत्र आहे या ठिकाणी ए बी आहे म्हणून आपण ए बी घेतलं असेल.
बिंदू पी क्यू असेल तर या ठिकाणी आपण काय घेणार पी क्यू. सूत्र काय वर्गमुळात पहिल्या कंसात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. x2 वजा x1 कंसाचा वर्ग y2 वजा y1 कंसाचा वर्ग वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. या सूत्रावरती आपण आता सराव संच 5.1 सोडवूया. सराव संच 5.1 प्रश्न पहिला. पुढे दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. उदाहरण पहिले. बिंदू ए चे निर्देशक 2,3 आणि बिंदू बी चे निर्देशक आहेत 4,1. आपल्याला ए आणि बी या दोन बिंदूतील अंतर काढायचं आहे. या ठिकाणी बिंदू ए चे निर्देशक आहे 2,3 म्हणजेच बिंदू ए चा एक्स निर्देशक किती आहे 2 आहे. आपण त्याला x1 मानूया. बिंदू ए चा y निर्देशक 3 आहे तर आपण काय म्हणूया y1 मानूया. त्याचप्रमाणे बिंदू बी चे निर्देशक 4,1 आहेत म्हणजेच बिंदू बी चा एक्स निर्देशक किती आहे 4 आहे. आपण त्याला काय म्हणूया x2. बिंदू बी चा y निर्देशक 1 आहे तर आपण काय म्हणूया y2. म्हणजेच x1 बरोबर 2, y1 बरोबर 3, x2 बरोबर 4 आणि y2 बरोबर किती आहे 1. अंतराच्या सूत्रानुसार बिंदू ए बी मधील अंतर डिस्टन्स ए बी. बिंदू ए बी मधील अंतर सूत्र काय आहे वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग दुसऱ्या कंसात y2 वजा y1 कंसाचा वर्ग वर्गमुळात x2 पहिल्या कंसात x2 ची किंमत आहे किती 4 वजा x1 किती आहे 2 कंसाचा वर्ग अधिक y2 बरोबर 1 वजा y1 किती आहे 3 आहे कंसाचा वर्ग वर्गमुळात 4 वजा 2 किती येतात 2 चा वर्ग अधिक 1 वजा 3 भिन्न चिन्हांची वजाबाकी होते आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह. 3तून 2 गेले 3तून 1 गेला किती उरतात 2. मोठी संख्या कोणती आहे 3 चिन्ह कोणतं आहे वजा जो वजा 2 चा वर्ग वर्गमुळात 2 चा वर्ग 4 वजा 2 चा वर्ग 4 कितीला उत्तर वर्गमुळात 4 अधिक 4 किती येते 8. म्हणजे डिस्टन्स ए बी चं अंतर किती आहे वर्गमुळात 8. हे आपल्याला या प्रकारे लिहिता येईल. 8 म्हणजे किती 4 दुने 8 4 ही वर्गसंख्या या ठिकाणी 4 चं वर्गमूळ किती 2 आणि 2 चं वर्गमुळात 2 म्हणजेच डिस्टन्स ए बी म्हणजेच आपल्या ए व बी मधील अंतर किती आहे 2 वर्गमुळात 2. बिंदू ए व बी मधील अंतर दोन वर्गमुळात 2 आहे. उदाहरण दुसरे. आपल्याला पी आणि क्यू या दोन बिंदू मधील अंतर काढायचे आहे. पी चे निर्देशक आहेत -5 7, क्यू चे निर्देशक आहे -1 3. समजा पी चे निर्देशक आपण x1 y1 आणि क्यू चे निर्देशक x2 y2 म्हणू.
म्हणजेच x1 बरोबर किती येईल ऋण 5, y1 बरोबर 7, x2 बरोबर ऋण 1, y2 बरोबर 3, x1 y1 x2 y2. ओके. आता आपल्याला पी आणि क्यू मधील अंतर काढायचं आहे. कोणत्या सूत्रानुसार? अंतराच्या सूत्रानुसार. अंतराच्या सूत्रानुसार. सूत्र कोणतं आहे? कोणते बिंदू आहेत? पी क्यू. डिस्टन्स पी क्यू बरोबर वर्गमुळात पहिल्या कंसात x2 वजा x1 चा वर्ग, दुसऱ्या कंसात y2 वजा y1 चा वर्ग. x2 ऋण 1 ऋण x1 वजा 5 किंवा ऋण 5 त्याला साध्या ब्रॅकेटमध्ये टाका. याला काय करा? हा चौकोनी ब्रॅकेट त्याचा वर्ग. कळतं या ठिकाणी x2 बरोबर ऋण 1 हे ऋण सूत्रामधलं चिन्ह, x1 ऋण 5 आहे म्हणून साधा ब्रॅकेट घेतला आणि त्याला पूर्ण हा चौकोनी ब्रॅकेट घेऊन त्या ब्रॅकेटचं काय घेतलं आपण? हा वर्ग घेतलेला आहे. अधिक y2 3 ऋण y1 किती आहे? 7 कंसाचा वर्ग. ऋण 1 ऋण ऋण धन कंसाचा वर्ग अधिक 3 वजा 7 भिन्न चिन्हांची वजाबाकी होते. 7तून 3 गेले 4 मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच काय? ऋण 4 चा वर्ग. या ठिकाणी ऋण 1 अधिक 5 भिन्न चिन्हांची काय होते? वजाबाकी होते. 5तून 1 गेले 4 मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच काय? मोठी संख्या 5 चिन्ह कोणते? अधिक. म्हणजेच अधिक 4 चा वर्ग अधिक वजा 4 चा वर्ग. 4 चा वर्ग किती येतो? 16 म्हणजे वर्गमुळात 16. ऋण 4 चा वर्ग पण किती येतो? धन 16. 16 अधिक 16 किती होतात? 32. म्हणजे किती आलं उत्तर? वर्गमुळात 32. म्हणजेच काय? डिस्टन्स पी क्यू. पी व क्यू बिंदूचे अंतर किती आहे? वर्गमुळात 32. हे आपल्याला या प्रकारे लिहिता येईल. या ठिकाणी 16 अधिक 16 म्हणजे किती? 16 गुणिले 2. 16 किती वेळा? 2 वेळा. किंवा 32 म्हणजे किती? 16 दुने 32. 16 ही वर्गसंख्या आहे. 16चं वर्गमूळ किती? 4. हे वर्गमुळात 2. डिस्टन्स पी क्यू बरोबर 4 वर्गमुळात 2 किंवा पी क्यू बरोबर 4 वर्गमुळात 2. म्हणजेच बिंदू पी व क्यू मधील अंतर 4 वर्गमुळात 2 आहे. उदाहरण 3. बिंदू आर चे निर्देशक 0, -3. बिंदू एस चे निर्देशक 0,5/2. आपल्याला आर आणि एस या बिंदूमधील अंतर काढायचे आहे. समजा आर चे निर्देशक x1 y1 हा x1 y1 व एस किती आहे? x2 y2. पहिल्या बिंदूचे निर्देशक आपण काय म्हणतो? x1 y1. दुसऱ्या बिंदूचे निर्देशक आपण काय म्हणतो? x2 y2. म्हणजे हा x1 वजा 3 काय आला? y1. 0 x2 5/2 काय आला? y2. म्हणजे x1 बरोबर 0, y1 बरोबर ऋण 3, x2 बरोबर 0, y2 बरोबर 5/2. अंतराच्या सूत्रानुसार कोणते बिंदू आहेत? आर एस बरोबर पहिल्या कंसात x2 वजा x1 कंसाचा वर्ग, दुसऱ्या कंसात y2 वजा y1 कंसाचा वर्ग. किमती ठेवा x1 x2 च्या.
सूत्रामध्ये किमती भरूया. x2 बरोबर 0, x1 0, 0 वजा 0, y2 5/2 वजा y1 ऋण 3 आहेत म्हणजे ऋण कंसात ऋण 3 ह्या स्क्वेअर ब्रॅकेट घ्या वर्ग. शून्य वजा शून्य, शून्याचा वर्ग, 5/2 वजा वजा अधिक, अधिक 3 कंसाचा वर्ग, शून्याचा वर्ग 0. या ठिकाणी तिरकस गुणाकार 5, 3 दुणे 6 छेद 2 कंसाचा वर्ग. या ठिकाणी बघा 3 दुणे 6 म्हणजे 5 अधिक 6 छेद 2 कंसाचा वर्ग. आता 0 नाही लिहिला तरी चालेल. 5 अधिक 6 किती होतात 11, 11/2 कंसाचा वर्ग. तर या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ काय होईल कट होईल म्हणजे उत्तर काय येईल 11/2. किंवा तुम्ही या प्रकारे लिहू शकता 11चा वर्ग 121, 2चा वर्ग 4, पुन्हा या संख्येचं वर्गमूळ घ्या. 121चं वर्गमूळ किती येतं 11, 4चं वर्गमूळ किती येते 2 म्हणजे उत्तर किती आलं 11/2. डिस्टन्स RS बरोबर 11/2. बिंदू R व S मधील अंतर 11/2 आहे. ओके. उदाहरण 4. बिंदू L चे निर्देशक आहेत 5, -8 किंवा ऋण 8. बिंदू M चे निर्देशक आहेत ऋण 7, ऋण 3. म्हणजेच x1 बरोबर 5, y1 बरोबर ऋण 8, x2 बरोबर ऋण 7, y2 बरोबर ऋण 3. सो x1 बरोबर 5, y1 बरोबर ऋण 8, x2 बरोबर ऋण 7, y2 बरोबर ऋण 3. अंतराच्या सूत्रानुसार LM डिस्टन्स LM बरोबर वर्गमुळात पहिल्या कंसात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. x1 आणि x1, x2, y1, y2 च्या किमती या सूत्रामध्ये ठेवा. x2 बरोबर 7 ऋण 7 ऋण किंवा वजा x1 बरोबर 5 अधिक y2 बरोबर ऋण 3 वजा y1 बरोबर ऋण 8 कंसात ऋण 8 कंसाचा वर्ग. समान चिन्हांची काय होते बेरीज ऋण 7 ऋण 5, 7 आणि 5 12 बेरजेला समान चिन्ह म्हणजे काय वजा 12चा वर्ग वजा 3 वजा वजा अधिक म्हणजे अधिक 8 कंसाचा वर्ग वजा 12चा वर्ग अधिक भिन्न चिन्हांची वजाबाकी 8तून 3 गेले 5 मोठ्या संख्येचे चिन्ह कोणती मोठी संख्या 8 हे अधिक 5चा वर्ग वजा 12चा वर्ग किती येतो वजा 12चा वर्ग 144 अधिक 144. ओके. ऋण संख्येचा वर्ग धन असतो 5चा वर्ग 25 144 अधिक 25 बेरीज झाली 169.
169चं वर्गमूळ आपल्याला माहित आहे. कोणत्या संख्येचा वर्ग 169 आहे तर 13. 169चं वर्गमूळ किती आहे? 13. डिस्टन्स LM किंवा LM बरोबर 13. म्हणून बिंदू L व M मधील अंतर 13 आहे. उदाहरण 5. बिंदू T आणि R ह्या दोन बिंदूमधील आपल्याला अंतर काढायचं आहे. T चे निर्देशक आहेत -3,6. R चे निर्देशक आहेत 9,10. या ठिकाणी x1 समजा T x1 y1 आणि R x2 y2 म्हणून. त्यावरून काय येईल? x1 बरोबर किती येईल? 3. x1 बरोबर -3, y1 बरोबर 6, x2 बरोबर 9, y2 बरोबर -10. अंतराच्या सूत्रानुसार TS डिस्टन्स TS बिंदू TS मधील अंतर सूत्र आहे वर्गमुळात पहिल्या कंसात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. x2 बरोबर 9 वजा x1 बरोबर -3. हे ऋण सूत्रामधील वजा चिन्ह. या x1 किती आहे? -3 कंसात घेतले. हा चौकोनी कंस घेतले आणि त्या कंसाचा वर्ग. y2 बरोबर -10 ऋण किंवा वजा y1 बरोबर 6 कंसाचा वर्ग. 9 वजा वजा अधिक म्हणजे +3 कंसाचा वर्ग. समान चिन्हांची बेरीज होते म्हणजेच काय येईल? -10 वजा 6 10 अधिक 6 बरोबर 16. बेरजेला समान चिन्ह. नऊ अधिक 3 12. 12चा वर्ग अधिक वजा 16चा वर्ग. 12चा वर्ग किती येतो? 144. 16चा वर्ग 256. 144 अधिक 256 बरोबर किती येतात? 400. 400 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 20चा. म्हणून 400चं वर्गमूळ किती येते? 20. म्हणजेच डिस्टन्स TR बरोबर TS बरोबर डिस्टन्स TR डिस्टन्स TR बरोबर 20. म्हणजेच बिंदू T आणि R मधील अंतर 20 आहे. उदाहरण 6. प्रश्न 1 मधील शेवटचे उदाहरण WX. आपल्याला W आणि X या दोन बिंदूमधील अंतर काढायचं आहे. W चे निर्देशक आहेत -7/2, 4. X चे निर्देशक आहे 11,4. x1 y1 x2 y2. x1 बरोबर -7/2, y1 बरोबर 4, x2 बरोबर 11, y2 बरोबर 4. अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स WX बरोबर
वर्गमुळात x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. x2 बरोबर 11, x1 बरोबर x2 11 वजा आणि x1 ची किंमत आहे वजा 7/2. या ठिकाणी हा चौकोनी ब्रॅकेट घ्या वर्ग. y2 बरोबर 4, y1 बरोबर 4, 4 वजा 4 कंसाचा वर्ग. अकरा वजा वजा अधिक 7/2 कंसाचा वर्ग. 4 वजा 4 0, 0चा वर्ग. तिरकस गुणाकार 11 दुनी 22, 11 दुनी 22 अधिक 7/2 कंसाचा वर्ग. 0चा वर्ग 0. 22 अधिक 7 29/2 कंसाचा वर्ग. वर्ग आणि वर्गमूळ काय होईल? कट होईल. उत्तर किती येईल? 29/2. किंवा तुम्ही या प्रकारे पुढे लिहू शकता, वर्गमुळात 29 चा वर्ग करा आणि छेद 2 चा वर्ग करा. शेवटी उत्तर किती येईल? 29/2. या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ काय होतात? कट होतात. म्हणजेच उत्तर किती आलं? 29/2. म्हणजे डिस्टन्स w(x) बरोबर 29/2. म्हणून बिंदू W आणि x मधील अंतर 29/2 आहे. या प्रकारे आपण सराव संच 5.1 मधील पहिला प्रश्न पूर्ण सोडवलेला आहे. इतर प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत.